हॅलो नमस्कार, मी शरी शिंदे. आपण आज बनवणार आहोत होममेड पिझ्झा. त्यासाठी मी एक पाव किलो मैदा घेतला आहे, अर्धा चमचा मीठ घातला आहे, 1 चमचा तेल घातला आहे आणि 1 वाटी दही घातला आहे. इथे मस्त असं एकत्र करायचं आहे. आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. थोडंसं एकत्र केल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. छान असं अजून मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. छान असं अजून मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून मस्त गोल असा गोळा तयार करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे त्याच्यावर घालायच्या भाज्या परतून घेऊया 1 मिनिटासाठी. तर थोडंसं तेल घालत आहे. इथे मी कांदा घेतला आहे, जो की मोठ्या साईजमध्ये कट करून घेतला आहे. तसंच दुसरीकडे टोमॅटो, शिमला मिरची आणि मक्याचे दाणे घेतले आहे. तेही आपल्याला परतायचे आहे 1 मिनिटासाठी. सर्व असं भाज्या मिक्स करून परतायच्या आहेत. जास्त आपल्याला परतायच्या नाही आहे, 1 मिनिटासाठी परतायच्या आहे. दुसरीकडे आपण पिझ्झाचा जो रोल करून ठेवला होता त्याला लाटायचा आहे. पिझ्झा बेस आपल्याला इथे तयार करायचा आहे. मस्त आता पोळीच्या आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटलेला पिझ्झा बेस आपल्याला तव्यावरती घालायचा आहे. गॅसची फ्लेम ऑन करून 3 मिनिटासाठी आपल्याला पिझ्झा त्यावरती घालायचा आहे. नंतर परतून घेतला आहे 3 मिनिटानंतर. हे बघा मस्त असा कलर आलेला आहे. त्यावरती मी तेल घालत आहे. इथे मी नॉरचा सॉस घालत आहे. पिझ्झा सॉस आहे तो मस्त असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. एकदा नक्की ट्राय करा असा पिझ्झा, नक्की तुम्हाला आवडेल. त्यावरती मी चीज घालत आहे. छान असं चीज घालायचे खूप जास्त प्रमाणात. हे बघा मस्त असं चीज घालायचं आहे सगळीकडे. नंतर आपल्याला त्यावरती सर्व भाज्या अशा छान घालायच्या आहेत. भाज्या घातल्यानंतर परत एकदा आपल्याला चीज घालायचं आहे. सर्व भाज्या मी अशा स्प्रेड करून घेतल्या आहे. परत चीज घालत आहे. मस्त असं 3 मिनिटासाठी आपल्याला परत पिझ्झा तव्यावरती ठेवायचं आहे. 3 मिनटं गॅसवरती भाजल्यानंतर मस्त असा पिझ्झा रेडी आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मस्त असा पिझ्झा रेडी आहे. बाय बाय.